ओके. तर आता डीएक्सन कडे आपल्या भरपूर नवीन नवीन प्रोडक्ट येत आहेत. त्याच्यातलं आज एक आपण महत्वाचं प्रोडक्ट बघतोय, डीएक्सन राईस ब्रॅन ऑइल. सगळ्यात महत्वाचं असं कुठलं घर कुटुंब नाही की तिथं स्वयंपाक बनत नाही. स्वयंपाक आपल्या सगळ्यांच्याकडे बनतो आणि प्रत्येकाला स्वयंपाकाला गोड तेल लागतं. कोणी सूर्यफुलाचं तेल आणतंय, कोणी शेंगदाणा तेल आणतंय, कोणी करडईचं तेल आणतंय. ओके, कोणी पाम ऑइल वापरतंय. तर सगळ्यात महत्वाचं आत्ता जर आपण बघितलं मार्केटमध्ये, तर तुमच्या लक्षात आलं असेल की दुधामध्ये भेसळ होते. त्याच्यानंतर गोड तेलामध्ये सुद्धा भेसळ होते. तर ह्या भेसळीमुळे सुद्धा आपलं बरेच लोकांचं आयुष्य विनाकारण धोक्यात येते. मिठामध्ये पण भेसळ होतीये. तर किमान जे आपले डीएक्सन बद्दल आपण जर एक डोळे झाकून विश्वास ठेवायचा म्हटलं तर डीएक्सनचे प्रोडक्ट हे सगळे क्वालिटी प्रोडक्ट असतात, आहेत, राहतील. तर आपण स्वतः सगळेजण त्याचा गेली 20 वर्ष अनुभव घेतोय. तर आता जे राईस ब्रॅन ऑइल त्यांनी आणलंय, सगळ्यात महत्वाचं हे आपण म्हणतो की तांदूळ, राईस म्हणजे तांदूळ आणि तांदळाच्या वरचा ब्रॅन, ब्रॅन म्हणजे कोटिंग किंवा कव्हर त्याला आपण म्हणू शकतो, त्याच्यापासून बनवलेले तेल आहे. आणि ह्याची खासियत काय की ह्याला कितीही डिग्रीला उकळवलं तरी ते लवकर हे होत नाही. काय म्हणू आपण त्याला, त्याचा स्मोक पॉइंट खूप जास्त आहे, 252 डिग्री आहे. त्याचा फायर पॉइंट 352 डिग्री आहे. त्याच्यामुळे त्याचा फायदा एकच होतो की ते जास्त स्वयंपाकाला जळत नाही, ते स्वयंपाकाला जास्त लागत नाही. आणि आयडियल फॉर डायव्हर्स कुकिंग. म्हणजे तुम्हाला एका भाज्या किंवा एक भजी तळायचे, कुरडे तळायचे किंवा काहीतरी भाजी नुसती बनवायची, फ्राईड बनवायचे, कशासाठी किंवा सॅलड वरती टाकायचे, असं वेगवेगळ्यासाठी तुम्ही हे कुकिंग ऑइल ट्राय करू शकता. दुसरं सगळ्यात महत्वाचं की बॅलन्स कंपोजिशन म्हणजे काय, की याच्यात तुम्हाला न्यूट्रिएंट पोषक तत्व भरपूर मिळतील आणि ह्याच्या पासून बनलेल्या स्वयंपाकाची चवच वेगळी काहीतरी असेल, जी आपल्या जिभेवरती रेंगाळत राहील. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय, की सोर्स फ्रॉम राईस ब्रॅन. राईस ब्रॅन म्हणजे तांदळाचं कोटिंग. आणि कसं म्हणतो आपण की नॉर्मली कुठल्याही झाडाच्या सालीमध्ये व्हिटॅमिन बी12 जास्त आढळतं. आपण सालीच काढून टाकतो आणि सालीच्या आत तर सगळं असतं की नाही आपण म्हणू. म्हणजे जे आता तुम्ही म्हणा की मी आंब्याची सालच काढली, तर नुसता आंबा आतला खाल्ला पण सालीत ते घटक असतात की नसतात. ओके. आपण केळाची साल बघतो, कशाची साल बघा तुम्ही, तर त्या सालीमध्ये त्या जेवढे घटक त्या आतमधल्या गाभ्यात असतात तेवढे सालीमध्ये असतात. तर नॉर्मली आपण पांढऱ्या वस्तू खात नाही, तांदूळ पॉलिश करतो, पण इथं ब्रँड काय पॉलिश केलेला नसतो, हा ब्रँड नॅचरल असतो. आणि सगळ्यात महत्वाचं त्या ब्रँड मध्ये असतं गॅमा ओरिजिनॉल आणि व्हिटॅमिन ई. आता व्हिटॅमिन ई ची गरज एवढी जास्त असते की नॉर्मली आपण बघितलं की ज्या महिलांना मासिक पाळीचा त्रास असतो किंवा ज्या पुरुषांना स्पर्म काउंट कमी असतो किंवा ज्यांना लग्न झाले पण बाळ तर होत नाहीये किंवा स्किन तुमची तजेलदार वाटत नाही, त्वचा रुक्ष वाटते, केस कोरडे वाटतात, हे डोळे पाणीदार वाटत नाहीत, हे सगळं व्हिटॅमिन ई बॉडीमध्ये कमी असल्याचं लक्षण आहे. आणि इथं तर आपल्या तेलामध्येच व्हिटॅमिन ई आलंय सगळ्यात महत्वाचं. आणि गॅमा ऑरिजिनॉल हे प्रचंड अँटीऑक्सिडंट, त्याच्यामुळं जेवढे अँटीऑक्सिडंट आपल्या तेलाच्या द्वारे जातील तेवढं सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्यांची रोग प्रतिकारक शक्ती चांगली राहील आणि त्याच्यामुळं पोट बिघडणार नाही, खाल्लेलं अन्न चांगलं पचायला लागेल. हा त्याचा एवढा मोठा फायदा व्हायला लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय, अनलिशिंग द शेफी न्यू. म्हणजे तुम्हाला जे काय ट्राय करायचं स्वयंपाकामध्ये, घरातल्या महिलांना नवनवीन पदार्थ बनवायचे, रेसिपी तयार करायचे, तर तुम्ही बिंदासपणे हे आपलं राईस ब्रॅन तेल वापरू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं की न्यूट्रिएंट पॉवर हाऊस गॅमा ओरिजिनॉल, तर मी तुम्हाला सांगितलं ह्याचा अँटीऑक्सिडंट, त्याचा पीपीएम आहे 15,000 पीपीएम. एवढंच नाही तर त्याच्यात मी तुम्हाला आता जे दोन घटक सांगतोय, टोकोफिरॉल्स आणि टोकोट्रिनॉल्स, हे दोन घटक असण्याचा फायदा काय, तुमच्या माझ्या लक्षात जर एक असेल ना, तर सगळ्यात महत्वाचं आपल्या बॉडीमध्ये आपण जे पुरुषांच्या बॉडीत पाहिलं तर टेस्टोस्टेरॉन, ओके, आणि लेडीज मध्ये असतं प्रोजेस्टेरॉन, हार्मोनल. तर हे जे फॅटी ऍसिड्स असतात ते बनतं फॅटी ऍसिड पासूनच, म्हणजे तेलापासूनच. पण तुमच्या बॉडीमध्ये जर मुबलक प्रमाणात दूध, दही, तूप, लोणी असं घटक जात असतील तर तुमच्या बॉडीमध्ये काय व्हायला लागेल की कार्टिलेजचं प्रमाण चांगलं राहील, तुमची हाडं दुखणार नाहीयेत किंवा गुडघे, सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी
किंवा पोट गच्च होणं असा प्रकार न होता, जर त्याच्यामध्ये टोकोफिरॉल्स आणि टोकोट्रिनॉल जर असेल, तर ज्या महिलांना पीसीओडी, पीसीओएस, ओके, मासिक पाळीचा त्रास, युट्रस फायब्रॉइड, असं जे जे काही घटक होतात, त्रास होतो, किंवा हाडं ठिसूळ होणे, ओके, त्याच्यानंतर ट्रायग्लिसराईड, थायरॉइड, जे जे काही त्रास होतात ना, तर टोकोफिरॉल्स आणि टोकोट्रिनॉल्स हे 2 असल्यामुळं बेनिफिट होऊ शकतो तुम्हाला. म्हणजे अगदी औषधी दृष्ट्या सुद्धा हे तेल आपल्या बॉडीला खूप महत्वाचं आहे. आणि क्युलिनरी एक्सलन्स म्हणजे पाककला, तुमची प्रत्येक डिश एक भारी दिसायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, प्लांट बेस्ड फायटोस्टिरॉल्स, म्हणजे आपण काय म्हणतो की मेडिकलमध्ये बघा स्टिरॉइड्स असतात, स्टिरॉइड्स, त्यांनी बॉडीला त्रास होतो, साईड इफेक्ट व्हायला लागतात. त्याच्यात स्टिरॉइड्स नाही, फायटोस्टिरॉल्स आहेत. आता स्टिरॉइड्स म्हणजे काय? मातीतनं आलेलं कॅल्शियम, ओके, किंवा तुम्हाला त्या धान्यातनं आलेलं प्रोटीन्स, किंवा तुम्हाला आपण असं म्हणूया की केळातनं आलेली साखर, आपण जे म्हणतो ना फ्रुट्स आपण खातो, त्याला स्टिरॉल्स म्हणतात, फायटोस्टिरॉल्स. आणि जेवढे फायटोस्टिरॉल्स असतात ह्याच्याकडे नॅचरल सोर्स असतो, आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमच्या जेवणाची रंगत वाढते. त्याच्यामुळं हे राईस ब्रॅन ऑइल आपल्या सगळ्यांच्या खाण्यामध्ये असेल, अगदी लहान बाळापासून मोठ्यापर्यंत, तर त्याचा आपल्याला भरपूर फायदा व्हायला लागतो. राईस ब्रॅन ऑइलच का घ्यायचं? तर हीच आपली बेटर चॉईस का असायला पाहिजे? तर सगळ्यात महत्वाचं, नॅचरल अँटीऑक्सिडंट. म्हणजे तुम्ही आता बघत असाल की कधी कधी आपण कुठल्या तरी गावी जातो, हॉटेलमध्ये जेवतो, आणि मग त्यांनी कुठलं तेल वापरलं होतं काय माहित नाही, पोट गच्च होतं, तुम्हाला फूड पॉयझन होतं, काहीतरी त्रास व्हायला लागतो. पावसाळ्यामध्ये नॉर्मली आपण बघितलं की आपलं पोट नॉर्मली पोट नीट साफ होत नाही, किंवा क्लायमेट बरोबर नसतं. मग या सगळ्या गोष्टीमध्ये जर तुम्ही जे गोष्टी खाता, पिता, वापरता तेल, या गोष्टीमध्ये नॅचरल अँटीऑक्सिडंट जर असतील, तर तुम्हाला नॅचरली तुमच्या बॉडीमध्ये जे पॉइझन क्रिएट होते त्याचा असतो डिस्ट्रॉयर, म्हणजे ते घडूनच देत नाही चुकीची क्रिया बॉडीमधली. मग त्याच्यामुळे जर तुम्ही सगळ्यात महत्वाचं, आपल्या जे आपण काही अन्न जेवतोय त्या जेवणात जर राईस ब्रॅननी ते बनवलेलं असलं, तर त्याच्यापासून तुम्हाला त्रासच नाही, उलट तुमचे पोट चांगलं ठेवायचं काम करायला लागेल. त्याच्यानंतर मी आता तुम्हाला बोललो होतो फॅटी ऍसिड्स. फॅटी ऍसिड्स म्हणजे स्निग्ध पदार्थ, जे तुम्हाला मी सांगितलं, टेस्टोस्टेरॉन, प्रोजेस्टेरॉन, तुमच्या सांध्यामध्ये लवचिकपणा असायला पाहिजे, ओके, युरिक ऍसिड वाढता कामा नये, ओके. तर हे सगळं फॅटी ऍसिड्स याच्यामध्ये चांगले असल्यामुळं मिक्स ऑफ मोनो अनसॅच्युरेटेड, पॉली अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड फॅट, म्हणजे सगळ्यात महत्वाचं, अशा फॅट्स बॉडीमध्ये जर फॅटी ऍसिड चांगल्या बॉडीत असल्या, तर तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल वाढू दिलं जाणार नाही. कित्येक लोकांचं कोलेस्ट्रॉल वाढत जातं, पोटाचा आकार वाढत जातो, किंवा बॉडीशी टाईट व्हायला लागते, आणि त्याला फटिगनेस यायला लागतो, आणि मग दम लागायला लागतो, किंवा शॉर्ट ब्रिदिंग व्हायला लागतं, थकवा येतो, काम होत नाही, स्टॅमिना कमी व्हायला लागतो. ह्याचं कारण आहे तुमच्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल वाढत चाललंय. पण राईस ब्रॅन ऑइल जर खात असाल, तर तुमच्या बॉडीतलं कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहण्याकरता अत्यंत फायदेकारक व्हायला लागेल. दुसरी गोष्ट, आपण काय बघितलं की किचनमध्ये बायकांनी स्वयंपाक सुरुवात केलं की त्याचा धूर झाला की लगेच तुम्हाला शिंका, ॲलर्जी असं काहीतरी चालू व्हायला लागतं. पण नॉर्मली जर तुम्ही राईस ब्रॅन मध्ये काय तळत असाल, तरी सुद्धा आयडियल फॉर हाय टेम्परेचर कुकिंग, म्हणजे तुम्ही उकळवलं तेल तरी सुद्धा त्याच्यापासून धूर तेवढा होणार नाही. पण तुमच्या लक्षात आलं का, बाकीची तेल तर ती जळतातच. म्हणजे तुम्ही आता स्वस्तातली गोडे तेल घेऊन येता की नाही, आणि त्याला जर तळलं, तर त्या तेलामध्ये जे नॅचरल गुणधर्म असतात, मी आता काय सांगितलं, फॅटी ऍसिड्स असतं, त्याच्यानंतर तुम्हाला टोकोफिरॉल असतं, टोकोस्टिरॉल असतं, किंवा गॅमा ओरिजिनॉल असतं, हे जळतं. म्हणजे तुम्ही त्या जळलेल्या तेलात भाज्या बनवताय, म्हणजे त्यात काय राहिलंच नाही, आणि मग असल्या तेलाने चिकटपणा वाढतो, आणि मग तो चिकटपणा तुमच्या रक्तवाहिन्याला घट्ट बनवतो, आणि उद्या जाऊन त्याला कोलेस्ट्रॉल वाढतो, अटॅक यायला लागतो, त्रास होतो. मग आपलं तेल जे आहे, सगळ्यात महत्वाचं, हे हाय टेम्परेचरलाच उकळतं, त्याच्यामुळे ते जास्त जळतच नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे भजी तळता, वडे तळता, ते तुम्हाला असे मोठे वाटतील, मस्तपैकी टपोरे, पण त्याच्यात तेल राहिलेलं नाही. म्हणजे जर वड्यात तेल राहिलंच नाही, भाज्यामध्ये तेल राहिलंच नाही, चव तर भाज्याची आली, वड्याची आली, पण ते जर तेल त्यात उतरलंच नाही, तर बॉडी तुमच्या तेल कमी जायला लागेल, म्हणजेच हे तेल स्वयंपाकाला कमी लागतं.
जर तुम्ही घरात कुठलं इतर गोड तेल 5 लिटर लागत असेल तर तुम्हाला 4 लिटर मध्ये चांगलं चांगलं काम व्हायला लागतं. शिवाय ह्याचं विविध उपयोग आहेत, व्हर्सेटाईल युजेस, परफेक्ट फॉर फ्राईंग, बेकिंग, ड्रेसिंग, ओके, सॉर्टिंग, अडॉप्टेबल फॉर व्हेरियस क्युलिनरी स्टाईल्स. म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचं जेवण बनवताय, म्हणजे फ्राय करताय, भाजताय, ओके, किंवा तुम्हाला वरतून नुसतं आपलं ड्रेसिंग करायचं, म्हणजे सॅलड बनवलं आणि त्याच्या वरतून तुपाची धार कशी टाकतो आपण तशी तेलाची धार मारायची आहे, तरी सुद्धा ह्या सगळ्यासाठी तुम्हाला हे तेल छानपणे काम करतं आणि त्याचा स्मेल चांगला येतो. हे म्हणजे फूड टेस्ट विदाउट ओव्हर पॉवरिंग अनलाइक सम ऑइल्स विथ स्ट्रॉंग फ्लेवर्स. म्हणजे तुम्ही हे डायरेक्ट चाखू पण शकता, ओके, आणि त्याची चव सुद्धा चांगली आहे, त्याचा तुम्हाला कुठलाही कशाला त्रास घडणार नाही. आणि जर्नी फ्रॉम फील्ड्स टू किचन्स, म्हणजे डायरेक्ट तुमच्या शेतामधनं आपण बनवले डायरेक्ट तुमच्या किचन मध्ये आणलंय, असं मध्ये त्याला ट्रान्सपोर्टेशन अजून कुठं काय जे गडबड झाली असं काय केलेलं नाही. त्याच्या क्वालिटी आपल्यापर्यंत चांगली लागेल. सस्टेनेबल सोर्सिंग, त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, तुम्ही ज्या ठिकाणावरून आपण राईस ब्रॅन तेल बनवतोय त्याची क्वालिटीचा दर्जा खूप चांगला आहे, प्युअर आहे, ओके, आणि सेफ आहे सगळ्यात महत्वाचं. त्यामुळं कमिटमेंट टू द क्वालिटी बद्दल कॉम्प्रोमाइज डिएक्शन कधीच करत नाही. आणि कंप्लायन्स कोणाकडनं घेतलाय? विथ EU फूड सेफ्टी रेग्युलेशन फॉर M3 MCPD अँड जी, म्हणजे एवढे युरोपियन स्टँडर्ड नुसार तेलाची क्वालिटी चांगली बनलेली आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं कुकिंगसाठी वगैरे ट्राय करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याचा दर्जा खूप चांगला आहे. चांगलं खा प्या रे, नको ते तुम्ही आणता स्वस्तात मिळतंय आणि त्याची क्वालिटी चांगली नसेल तर उद्या जाऊन तुम्ही आजारी पडताय, तुम्हाला स्किनचे त्रास होत आहे, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतंय, तुमचं पोट गच्च होतंय, तुम्हाला त्याच्यानंतर स्किनचे आजार घडतायत, डोळ्याचे आजार घडतायत आणि दवाखान्याला पैसे चाललेत. आम्ही स्वस्त गोड तेल वापरतो, त्याचा फायदा काय? तुम्हाला अटॅक येतोय, एन्जिओग्राफी येते, दम लागतोय, दाब लागतोय, स्किनला काहीतरी उठतंय. मग काय मतलब आहे? स्वस्त वापरून क्वालिटी वापरा ना, कारण ह्या बॉडीला क्वालिटी जर तुम्ही पुरवलं तर क्वालिटी परफॉर्मन्स तुमचा यायला लागेल. तुम्ही साधं रोडवरचं काही खायला लागला, स्वस्त स्वस्त वापरायला लागला, तर तुम्हाला तेवढे पैसे दवाखान्यात मोजावे लागतात. ती वेळ आपल्यावरती येताच कामा नये. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं व्हिटॅमिन ए आणि डी त्याच्यामध्ये आहे. म्हणजे थोडक्यात महत्वाचं काय? तुमच्या डोळ्यासाठी ते चांगलं आहे, तुमच्या फुफ्फुसासाठी चांगलं आहे, तुमच्या केसासाठी ते चांगलं आहे. व्हिटॅमिन डी ची सध्या बऱ्याच लोकांना कमतरता जाणवते. व्हिटॅमिन डी मिळते तुम्हाला सूर्यप्रकाशामध्ये, ओके. आता बरेच लोकांचा सूर्यप्रकाश त्यांना बघायला मिळतो का नाही मिळतो मोठा प्रश्नचिन्ह आहे, ओके. व्हिटॅमिन डी तुम्हाला मिळतं, त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी बॉडीत असेल तरच कॅल्शियम बॉडीमध्ये पचतं, आणि कॅल्शियम बॉडीमध्ये पचलंच तरच B12 आतमध्ये जातं. एकमेकाची साखळी आहे. व्हिटॅमिन डी वर डिपेंड कॅल्शियम, कॅल्शियमवर डिपेंड व्हिटॅमिन B12. म्हणजे बेसच तुमचा स्ट्रॉंग व्हायला लागेल. दुसरी गोष्ट ट्रान्सफॅट फ्री, म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ट्रान्सफॅट ऍड केलेलं नाही, त्यामुळे क्वालिटी सुंदर झाली आहे. कंटेन्स ओरिजिनॉल, आणि ओरिजिनॉल तुम्हाला बाकीचे पण म्हणतील आमच्याकडे आहे ना ओरिजिनॉल, त्याला म्हणायचं पीपीएम दाखव, पार्ट पर मिलियन किती आहे, आपला आहे 15,000 पीपीएम. त्याच्यामध्ये कुठलाही प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं नाही, ते भरपूर टिकायला पाहिजे, 6 महिने चालायला पाहिजे. हे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे. फ्रेशनेस इन एव्हरी ड्रॉप, म्हणजे प्रत्येक सिंगल ड्रॉप मध्ये तुम्हाला त्याचा फायदा भरपूर जाणवायला लागेल. मग मार्केट इन्साइट ते काय काय सांगतात? सगळ्यात महत्वाचं, अनविलिंग द पोटेन्शियल, टॅपिंग इनटू द हेल्थ कॉन्शियसनेस कुकिंग सोल्युशन. तुमच्या आरोग्याला समोर ठेवून तुमच्या आरोग्याला फायदेशीर असं चांगलं चांगलं बनवलंय. त्याच्यामुळं कस्टमर करता, ग्राहकाचा पहिला काय विचार केलाय? द डिमांड फॉर हाईट, म्हणजे आम्ही किती पण तेल उकळवलं तरी ते जळता कामा नये, विविध प्रकारे वापरता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ते तंदूर बनवायला वापरू शकता, तुम्ही ती एखादी तुमची फळं भाजण्याकरता भाजणी आहे तुमची, भाजणी करता करू शकता, किंवा तुम्ही भाजी करता वापरू शकता, किंवा नुसतं कच्च वरतून शाळेवरती टाकू शकता. कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज, सगळ्यात महत्वाचं, लिव्हरेजिंग द युनिक क्वालिटीज ऑफ राईस ब्रॅन ऑइल, म्हणजे त्याची क्वालिटी खूप चांगली आहे. त्याच्यानंतर सस्टेनेबल एज काय आहे? इको फ्रेंडली, म्हणजे इको फ्रेंडली म्हणजे निसर्गाला कुठलंही हानिकारक न त्रास होता, ओके, एक वेगळ्या प्रकारचं तेल मिळायला लागेल. स्ट्रॅटेजिक पोझिशनिंग काय? आयडियल फॉर मार्केट कॉन्शियसनेस ऑफ हेल्थ अँड अँटीऑक्सिडंट. तुम्ही हे
तेल आपलं दुकानदारांना नेऊन विकू शकता. सगळ्यात महत्वाचं वडापाववाल्याला देऊ शकता, हॉटेलवाल्याला देऊ शकता, त्याच्यात त्यांचा स्वयंपाक बनवायला लागतील. हे सगळं जर तुम्ही करायला लागलं तर सगळ्यात महत्वाचं यातून तुमचा बिझनेस चांगल्यात चांगला वाढू शकतो. हे फक्त घरापुरतं मर्यादित ठेवू नका. जसा एखादा मेडिकलचा MR काय करतो, आमच्यात नवीन औषध आलंय, मग हे बघा काय होतंय, ते बघा काय होतंय. त्यामुळे तुमच्याच आजूबाजूच्या किराणा दुकानदाराकडे गावातल्या 4-5 लोकांनी तुम्ही जायचं. अहो तुमच्याकडे डीएक्सनचं राईस ब्रँड तेल आले का? तुमच्याकडे डीएक्सनचं राईस ब्रँड तेल आले का? त्यामुळे हे डीएक्सन की आहे. आणि कुणीतरी गावातल्या माणसांना जायचं, आम्ही सप्लायर आहे डीएक्सन राईस ब्रँड तेलाचे, तुमच्याकडे ठेवता का हो? म्हणजे तुम्ही गावागावातली मार्केट क्रिएट करा. टीव्हीलाच ऍड करायला पाहिजे असं काही नसतं दादानो. तुम्ही गावातला टीव्हीच आहे, सीसीटीव्ही आहे, सगळं तुम्हाला इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, तुम्ही केबल तुमच्या गावामध्ये, तुम्ही जाहिराती करा. गावातल्या 10 लोकांनी तुमच्याच गावातल्या दुकानदाराकडे जायचं, विकायला ठेवा आणि मग त्याला का उभा करा MRP DP विकवायला, त्याचं जॉईनिंग कार्ड काढा. असा बिझनेस वाढवू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं लोकांचं आरोग्य ध्यानात ठेवून आपण काम करतोय. आपल्याला काहीतरी भेळमिसळ विकून लोकांच्याकडनं पैसे कमवून लोकांच्या दवाखान्यात पैसे भरून असे बिनकामाचे शिव्याशापाचे पैसे कमवायचे नाहीत. आपल्याला चांगलं काम करायचंय. देश आणि गावागावात चांगलं आरोग्य देणार आहे, आरोग्य पुरवणार आहे आणि त्याच्यातून आपल्या घरातल्या गोरगरीब महिला स्वतःचा बिझनेस क्रिएट करू शकतात, स्वतःच्या पायावरती उभ्या राहू शकतात. आणि मग हे जेवढं तुम्ही वाढवाल त्यातनं रायझिंग हेल्थ ट्रेंड्स, तुमच्या मुलांचे आरोग्य सुधारेल, तुमचं आरोग्य सुधारेल, आपल्या घरातले दवाखाने कमी व्हायला लागतील. नाहीतर आजकाल हार्ट अटॅकचं प्रमाण प्रचंड वाढत चाललंय. ओके, मग हे जर मी गोड तेल घरात आणलं तर कोलेस्ट्रॉलचा त्रास होणार नाही, व्हिटॅमिन D मिळतंय, व्हिटॅमिन A मिळतंय. एवढंच नाही तर अँटीऑक्सिडंट चांगले चांगले मिळत आहेत, तरी आपण भरपूर वापरायला पाहिजेच. त्याच्यामुळे हे वापरा, याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. आणि गंमत काय, आपली बॉटल 2 लिटरची बॉटल आहे. एक छोटं कुटुंब असेल 2 लोकांचं तर त्यांना 2 लिटरची बाटली खूप व्हायला लागेल. चौघं असाल तुम्ही तर तुम्हाला 5 जण असतील तर 2 बॉटल लागतील 4 लिटर, एवढाच फरक आहे. MRP 550 रुपये आहे, DP 440 रुपये, 110 रुपये मार्जिन आहे, 110 रुपये PV आहे, 110 रुपये SV आहे. थोडक्यात जर सांगायचं झालं तर तुमचे जेवढा MRP DPतला फरक आहे तेवढे तुम्हाला PV पण मिळत आहेत. म्हणजे तुमच्यापैकी कुणी सुद्धा, एक साधं लॉजिक आहे, जर 4 बॉटल विकल्या तर 5वी बॉटल तुम्हाला फुकट मिळणार आहे. मग खेडोपाडी जाऊन सांगा ना, तुम्हाला 4 बाटल्या छापील किमतीला जर तुम्ही विकल्या तर तुम्हाला तुमची बॉटल फुकट मिळते 5वी. हे तुम्ही जर लोकांना शिकवलं तर लोक बिझनेस करतील ना. का लोकांनी आम्ही कधी शेतात जाणार, आम्ही कधी 2 एकर भुईमूग पेरणार, आमचा 2 एकर सोयाबीन येणार, मग आम्ही गोड तेल काढणार, मी घाण्यावरती जाणार तेल तळायला. घाण्यावालं तेल सुद्धा 1 लिटरला 300-350 रुपये घेतात. म्हणजे 600 रुपये घाणा तेल झालं. आपल्याकडे मिळतंय कितीला ते बघा. बरं, घाणा तेल आपण म्हणतोय, खरंच प्युरिटी आहे का, खरंच क्वालिटी आहे का, कोण गेले बघायला. पण DXN मध्ये 100% क्वालिटीचे प्रोडक्ट तुमच्यावर मिळायला लागतील. आणि आता एवढंच नाही तर म्हणजे थोडक्यात जर विचार केला तर 220 रुपयाला तुम्हाला लिटर पडत होतं. पण म्हणजे डिस्काउंट कार्ड काढलं तर अदरवाईज तुम्हाला MRPतच विकायचं आहे. 550 रुपयाला 2 लिटर, 275 रुपये. घाणा तेल 350 किंवा 300 आहे. राईस ब्रँड मध्ये आपली क्वालिटी नंबर 1 आहे. कशामुळे सांगतोय मी, गॅमा ओरिजिनल 550 PPM, 1 नंबर क्वालिटी आपली आहे. याच्यानंतर आता नवीन आलंय की तुम्हाला हे स्टॉकिस्ट लोकांना स्वतः ऑर्डर द्यावी लागेल. एकदम 6 बॉटल जर तुम्ही विकत घेतल्या तर तुम्हाला 3300 रुपयाला मिळणार आहेत. म्हणजे इकडे आपण जर विचार केला तर 5-30 आणि 5-30 3300 रुपये तुमचे जाणार होते. इथं तुम्हाला 3300 रुपये MRP, पण DP 2430 रुपये घेतली. 580 PV आणि 580 SV तुम्हाला इथं मिळणार आहेत. मग याचा फायदा काय होतो, जर तुम्ही एकदम 6 बाटल्या घेतल्या तर सुट्टी विकायला जाताना 550 ला विकायला जा. 500 तुम्हाला तर पडणार आहे 405 लाच आणि तुम्ही 550 ला विकणार आहे. म्हणजे 2 लिटरच्या बाटलीवरती तुम्हाला 145 रुपये मार्जिन झालं. ऐकून तुम्ही 145 म्हणजे 150 रुपये एकाला मार्जिन, 900 रुपयाची कमाई झाली तुमची 6 बाटल्या विकल्या तर. आणि हे जर तुम्ही केलं तर तुमची एक बॉटल तर फ्री निघतीच आहे, शिवाय तुम्हाला वरतून 900 रुपये मिळतील.
म्हणजे मार्जिन किती आहे ते बघा. तुमच्याकडनं गावातले दुकानदार 6-6 बाटल्या आरामात घेतील, आमच्याकडे विकलं जातंय का बघू, आणि मग तो तर विकेल 550 रुपयाला. ओके, त्यामुळे कॉम्बो पॅक जर तुम्ही घेतला तर 405 रुपयाला 2 लिटर आहे, म्हणजे 202 रुपये 50 पैशाला लिटर झालं. त्यामुळे तुम्ही 6-6 बॉटल ऑर्डर करू शकता. जेव्हा आता नवीन तुम्हाला 5,000 पीव्ही करायचे आहेत, 3,000 पीव्ही करायचे आहेत, जे लोक डिस्ट्रीब्युटर आहेत, तेल घेऊन ठेवा ना. तेल काय संपणार नाही का? नाहीतर गावाकडच्या लोकांना सवय आहेच की 15 लिटरचा कॅन घेऊन येत आहे अख्खा गळगळीत. मग इथं घेऊन या ना तुम्ही मस्तपैकी 12 लिटरचं. आणि ज्यांना 15 लिटर लागतं ना त्यांना 12 लिटर लागेल. आपल्याकडं गरजच नाही 15 लिटर तेलाची. तेल पण कमी वापरलं जाईल, फायदा पण व्हायला लागेल. त्यामुळे हे मार्केटमध्ये जा, वाढवा, आणि प्रत्येक घरात पहिल्यांदा तुम्ही स्वतः गोड तेल बदला, स्वतः अनुभव घ्या. आणि आता ज्यांनी ज्यांनी गोड तेल वापरलं त्यांनी स्वतःचे अनुभव सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. आणि का तेल हे वापरायचं, तर हे पहिल्यात सगळ्यात महत्वाचं राईस ब्रॅन ऑइल. हार्ट हेल्दी चॉईस. तुमचं हृदय तुमच्या सगळ्यात महत्वाचं, तुमच्या सुखदुःखामध्ये तुमचं हृदय तुमच्याकरता अहोरात्र पळतंय. मदत, स्टॅमिना, एनर्जी, ब्लड सप्लाय सगळं ते करतंय. मग त्याला चांगलं द्या ना काहीतरी खायला. का उगं वडापाव, मुसळपाव, तर्री पाव आणि 100 रुपये लिटरचं तेल घेताय, जेमिनी ऑइल घेताय, सूर्यफूल घेताय, कुठं काय केलंय माहिती नाही, पाम ऑइल खाताय. अरे तब्येतीकडे बघा, चांगलं खा, चांगलं व्हा, हेल्दी राहा. WHO ची मान्यता आहे, त्याच्यानंतर अमेरिकन हार्ट असोसिएशनची EHA ची मान्यता आहे. आणि सगळ्यात महत्वाचं NIN, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन. काय कोणी हे कोण देतं? रिकग्निशन ऑफ बॅलन्स कंपोजिशन ऑफ फॅटी ऍसिड चांगले आहे त्याचा पुरावा देणारी लॅबोरेटरी. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं AHA, एक्नॉलेज फॉर ऑरिजिनॉलची क्वालिटी, कोलेस्ट्रॉल कंट्रोल करतं, त्याचं सर्टिफिकेशन देणारी एक लॅबोरेटरी. WHO तर तुम्हाला माहितीच आहे. एवढ्या सगळ्या संस्थांनी प्रूव्हन केलेलं तेल आलंय. तर हेल्दी राहा आणि हेल्दी वागा, सगळ्यात महत्वाचं. त्याच्यामुळं हे आपण वापरूया आणि आपला जास्तीत जास्त फायदा करून घेऊया.